कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं, पण तो योग काही जुळून आलेला नाही। मुंबईमधील कार्यक्रमात अजित पवारांनी पुन्हा बोलून दाखवली मुख्यमंत्री होण्याची इच्छा। पहलगाम हल्ल्यानंतर गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंचं इंस्टाग्राम अकाउंट भारतात बंद। बाबर आझम, मोहम्मद रिजवान, शाहीन आफ्रिदी, हरीस रऊफ, शादाब खान, नदीम शाहचा समावेश, तर पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं सुद्धा यूट्यूब ब्लॉग। भारत पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करण्याच्या तयारीत। पाकला फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याचा प्रयत्न, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या 7 अब्ज डॉलर्सच्या मदत पॅकेजवरही भारताचा आक्षेप। पाकिस्तान सोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय युवा सेनेचं जोरदार शक्ती प्रदर्शन। उत्तर प्रदेशमध्ये देशातील पहिलं एअरक्राफ्ट नाईट लँडिंग ड्रिल, राफेल, सुखोई, जग्वारचा समावेश। पाकला चोख उत्तर देण्यासाठी हवाई दल सज्ज। भारताच्या लष्करी कारवाईची पाकिस्तानला धास्ती। अन्न, औषध आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे पाकच्या पंतप्रधानांचे नागरिकांना आवाहन, तर पीओके मधील मदरसे, पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय बंद। भारतीय सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच। सलग 9व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। जम्मू काश्मीरच्या कुपवाडा, उरी आणि अखनूर भागात एलओसीवर अंदाधुंद गोळीबार। भारतीय सैन्याकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर। आई गेल्यानंतर बाळांच्या उपचारासाठी सरकारची मदत। तनिषा भिसेंच्या मुलीच्या उपचारासाठी सरकारकडून 24 लाखांची मदत। गोव्यातील प्रसिद्ध लईराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी, 6 भाविकांचा मृत्यू, तर अनेक भाविक जखमी। मुख्यमंत्री प्रमोद सावंतांकडून पीडित कुटुंबांचं सांत्वन। कोल्हापुरातल्या करूळ घाटात बर्निंग कारचा थरार। टाटा नेक्सॉन गाडी जळून खाक, सुदैवानं जीवितहानी नाही। सातारा जिल्ह्यातील कोयना धरणावरील जलविद्युत प्रकल्पातून तब्बल 666 दशलक्ष युनिट जादा वीज निर्मिती। एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा मुबलक पाणी साठ्यामुळे वीज निर्मितीबाबतची राज्याची चिंता दूर। जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत शाहरुख खान 4थ्या स्थानी। शाहरुखची संपत्ती 7300 कोटी। एक्सपायर मासिकाकडून यादी जाहीर। पहिल्या 3 स्थानांवर अर्नोल्ड, ड्वेन द रॉक जॉन्सन आणि टॉम क्रूज।